स्नेक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बघा आमची पूर्ण धरणगावची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि हे आमचे पारोड्याचे भाऊ भूषण दादा। नाव सांगा साहेब तुमचं? विठू सुतार, कुठं राहता तुम्ही? धरणगाव। साहेब तुमचं नाव सांगा? कुठं राहता? धरणगाव। साहेब तुमचं नाव सांगा? रवींद्र बकरे, धरणगाव। भरत चिरसाट, धरणगाव। निलेश चौधरी, धरणगाव। हे सगळे सर्पमित्र आहेत आणि याच्यामध्ये नवीन सर्पमित्र कोण आहे? हां, तुम्हाला शिकायची आवड आहे का? हो। ओके, चांगली गोष्ट आहे। साप वाचवण्यामध्ये तुम्ही सामील झालेले आहेत, धन्यवाद तुमचा। आणि मित्रांनो, आमचे निलेश दादा चौधरी यांनी हा अजगर जातीचा साप गंगापुरी पस्टाने ना गंगापुरी बसस्टँड तालुका धरणगाव या ठिकाणून यांनी रेस्क्यू केलेला आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी याला फॉरेस्टमध्ये, हा गट नंबर आम्हाला माहीत नाही आहे, या ठिकाणी आम्ही याला रिलीज करणार आहोत। तर मित्रांनो, आता निलेश दादा आपल्याला अजगराविषयी थोडीशी माहिती देतील, तर आपण समजून घेऊ। निलेश दादा रिलीज करा अजगर। आणि अजगराविषयी काय लोकांच्या भीती असते आणि अजगर आणि घोणसमध्ये काय डिफरंट असतो, काय फरक असतो, हा तुम्ही सांगा। मित्रांनो, अजगर बघू शकतात तुम्ही। यांनी हा अजगर रेस्क्यू करून आणलेला आहे, कारण आता भरतदादांच्या कामानुसार धरणगाव तालुक्यामध्ये बरेच साप वाचवले जात आहे आणि जिथेही साप निघाला त्या ठिकाणी लगेच भरतदादांना कॉल येतो आणि भरतदादा कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता स्नेक रेस्क्यूला तात्काळ जातात। त्यांची टीम पण मोठी आहे, आपण आता बघितलीच व्हिडिओमध्ये, प्रत्येकाचा आपण ओळख परिचय करून घेतलेला आहे। ती भरतदादांची टीम आहे। मित्रांनो, बघू शकता तुम्ही अजगर। निलेश दादा बसा खाली, सांगा अजगराविषयी काय आहे? अजगर आणि घोणस याच्यात काय फरक असतो? अजगर आपण गंगापुरी इथं पकडला होता आणि अजगर आणि गोण्याच्या विषयी फरक असा आहे, अजगरची साईज आणि गोण्याच्या साईजमध्ये डिफरन्स आहे। आणि गोणसला जे वरती चट्टे आहेत ते बदामी आकारचे आहेत आणि अजगरची जी साईज आहे, अजगरचे जे चट्टे आहेत ते तपकिरी कलरचे आणि चौडे पट्टे आहेत तिला। आणि त्याच्यात फरक एवढा आहे की घोणस हा जाग्यावर किंवा याच्यात कुकरच्या सेट्टीसारखा आवाज करतो आणि अजगर जो आहे एका जाग्यावर किंवा चालायला त्याची चालण्याची टेक्निक थोडी वेगळी आहे। आपण तिथून पकडला, तिचं नाव तर नाही सांगता येणार आपल्याला। मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अजगर हा जो साप आहे हा भारतातला सर्वात शक्तिशाली साप आहे, कारण की याला विष नाही आहे, पण याचं शरीर जे आहे ते बलाढ्य आहे। मित्रांनो, हा साप ज्या वेळेस भक्षण खातो त्यावेळेस भक्षणाला त्याच्या जबड्यात पकडल्यानंतर त्या भक्षणाचे जे शरीर आहे ते पूर्ण त्याच्या शरीराने तो दाबतो। दाबल्यानंतर त्या भक्षणाचे जे हाडकं आहेत ते मोडतात आणि त्याच्यानंतर त्याला गिळायला ते सोपं होतं। आणि घोणस जो साप आहे याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं। ज्या वेळेस तो भक्षण पकडतो त्यावेळेस तो घोणस त्या भक्षणाच्या शरीरामध्ये विष इंजेक्ट करतो, विष टाकतो। त्यानंतर 1 ते 2 सेकंदामध्ये ते जे भक्षण आहे ते अर्ध मेलेलं होतं, त्याच्यानंतर त्याला गिळायला ते सोपं जातं आणि त्याच्या विषाने त्या भक्षणाचे जे हाडकं आहेत त्याचं पाणी होण्यासाठी मदत होते मित्रांनो। आणि घोणस आणि अजगर याच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण फरक असतो आणि याचे जे डॉट असतात शरीरावरचे त्याच्यामध्ये पण भरपूर फरक असतो। मित्रांनो, आता तुम्ही अजगर बघू शकतात। अजगराचं जो तोंड आहे हे बघा तुम्ही, अजगराचं जे तोंड आहे ते लांब आहे,
त्रिकोणी नाही आहे, ते लांबकुळं तोंड आहे. आणि जे घोण्याचं जे तोंड असतं ते त्रिकोणी असतं मित्रांनो, बघू शकतात. आणि ह्या अजगरावरचे जे चट्टे आहेत ते बघू शकतात तुम्ही. बघा, याची ही शेपूट पासून मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. मित्रांनो, हा अजगर असा असतो की या अजगराला मागच्या साईडला शेपटीच्या जवळ 2 असे छोटेसे पाय असतात. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, कारण की आम्ही असं नाही सांगू शकत तुम्हाला की ही नर आहे का मादी आहे, पण तुम्हाला ते पाय दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघू शकता तुम्ही, हे बघा, हे छोटेसे त्याचे पाय दिसत आहेत या ठिकाणी. हे बघा, त्याच्या जी गुदद्वार आहे त्या ठिकाणी हे 2 पाय आहेत मित्रांनो, बघू शकतात तुम्ही. मित्रांनो, पण आम्ही असं नाही सांगणार की हा नर आहे का मादी आहे मित्रांनो. तर याला आम्ही या ठिकाणी आता रिलीज केलेला आहे. इकडच्या साईडला जाऊ द्या साहेब, त्याला इकडच्या साईडला जाऊ द्या. याला आम्ही आता रिलीज केलेला आहे. सोडणार. बघू शकतात मित्रांनो, या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्थित सोय आहे त्याच्यासाठी, कारण की याला भरपूर काही पाणी लागतं आणि या ठिकाणी त्याला भक्षण पण मिळू शकेल. ओके मित्रांनो, ओके. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. मित्रांनो, आमचं काम कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके.